स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करते. आज प्रभाग क्रमांक 16मधून शिवशाही आघाडीमधून आमची उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्या प्रभाग क्रमांक 16मध्ये आम्ही 5 उमेदवार आहोत. शिवशाही आघाडीतील सुनील तेलनाडे साहेब, मी स्वतः स्मिता तेलनाडे, स्वाती अनुक्षित नाईक, मंजुश्री जाधव आणि संतोष जे. आज इचलकरंजी महानगरपालिकेत पहिल्यांदा लढवत असताना एक नवी उमेद जागी झाली. कारण गेले अनेक वर्ष आपण संजय तेलनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे किंवा सामाजिक कार्य करत असताना 14 वर्षाला आम्ही सामाजिक कार्य करत आणि आमचं पुढचं ध्येय धोरण असं असेल की बाबा इचलकरंजी जो पाण्याचा प्रश्न आहे, गेले अनेक वर्षात पाण्याचा प्रश्न सतावत आहे आणि आमचं पुढचं ध्येय धोरण असं शिवशाही आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे काही भागातील अडीअडचणी असतील आणि महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे, त्याचबरोबर बेरोजगारी, जे सुशिक्षित जे आहेत सुशिक्षित जे आहेत युवक, त्यांच्या प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी आणि ज्या महिला आता घर बसवून आहेत, त्यांच्या प्रत्येक महिलेला घर बसल्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही शिवशाही आघाडीच्या माध्यमातून जास्त जेवढे प्रत्येक जनतेला माझं कळकळीची विनंती आहे की आम्हाला सगळीकडे जास्त प्रचंड पद्धतीने निवडून द्यावे आणि येणाऱ्या भविष्यात प्रत्येक शिवशाही आघाडीचे उमेदवार तुमच्या कार्यरत राहू एवढीच मी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौर कुणाचा होईल असं वाटते तुम्हाला? महापौर आत्ताची सत्य परिस्थिती पाहता शिवशाही आघाडीचाच महापौर होणार हे मी निश्चितपणे सांगतो. 65 पैकी किती उमेदवार निवडून येतील? आत्ताची सगळी परिस्थिती पाहता मी सगळी म्हणजे आता आमचे स्वतःचे प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 13 म्हणजे आमचे जे शिवशाही आघाडीचे उमेदवार आहेत, त्या मी प्रत्येक जे वेळा आमच्या जे हे करत असताना जे उमेदवार आम्ही आता सध्या प्रत्येक क्षेत्रात जे उमेदवार त्यांच्या भागात कार्यरत आहेत, त्यामुळं आमच्या जास्तीत जास्त 50 ते 55 एवढे आमचे उमेदवार येऊन आम्ही 100% शिवशाही आघाडीचंच पहिला महापौर असे.